लक्षात असेल की गेल्या वर्षी आम्ही त्या हिप्परगे बॅरेजवरचे जे नियंत्रण ठेवलं आणि कर्नाटकाच्या लोकांच्यावर आम्ही समन्वय करत पहिल्यांदा ड्रोनचा वापर केला. त्यामुळे गेल्या वर्षी पाऊस आल्याच्या नंतर या हिप्परगे बॅरेज आम्ही कंट्रोल ठेवल्यामुळे त्यामुळे पुढे पुराची स्थिती अशी शहरामध्ये पाणीदारी निर्माण झाली नाही. सांगली असेल, कोल्हापूर असेल, तेच नियोजन आम्ही ह्यावर्षी करतोच आहे की ज्यामुळं पुरातून होणारं नुकसान आपल्याला लोकांचं टाळता येईल. आणि दुसरा मुद्दा जो आलमट्टीच्या संदर्भामध्ये आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या जे काही मागणीवरून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. सेंट्रल वॉटर कमिशनही त्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही. पण आपली राज्य सरकारची तयारी आपण ठेवलेली आहे की इंटरव्हेन्शन करायचं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये या आलमट्टीच्या या वाढीला त्यांच्या उंची वाढवण्याकरता पूर्णपणे त्याला विरोध करायचा ही भूमिका आपली सरकारची अतिशय आम्ही तीव्रतेनं आम्ही त्याच ताकदीनं त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहोत.